मी असं बोलल्यानंतर तुला माझा राग येऊ शकतो, पण तुझी सिस्टर म्हणून तुला वॉर्न करतेय. म्हणजे तू इकडे आपलं शमिका मॅम करत बसशील आणि तिकडे देवांश फिसकन निसटून जातील तुझ्या हातातून. त्या मेन लोकांचा नसे काही भरोसा नसतो, कळतंय का? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? माझा मुलगा असा वाहवत जाणाऱ्यांपैकी नाहीये. कसं वागायचं याचं चांगलं भान आहे माझ्या देवाला. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला मम्मी. आणि मुळात तू पुरुषांनाच का बोलला होतेस? बायकांनी सुद्धा तितक्याच जबाबदारीने वागायचं असतं. बस झालं आता, शांत बस जरा. आधीच सई बिचारी काळजीत आहे, उगाच नको ते बोलत बसते. सई, तू नको काळजी करू बाळा. अगं गडबडीत असेल म्हणून कट झाला असेल. थोड्या वेळाने करेल तो फोन, नाही तर मग तू कर. होय, तो काढा संपवतेस ना? एकदा थांबून कॉल करून बघू का सईंना? नको यार, आणखी वेळ जाईल त्यात. मे बी त्यांनी पण हेच सांगायला फोन केला असेल की त्यांना आता बरं वाटतंय, औषधं वगैरे घेऊन झाली आहेत म्हणून. हा ना? वाव, मला कधीपासून असं मुंबईच्या बाहेर फिरायला जायची इच्छा होती. आय मीन मीटिंगच्या निमित्ताने ते पॉसिबल झालं ना. किती छान वेदर आहे आज, हो ना? देवांश, देवांश गाडी थांबव. शमिका काय झालं? गाडी थांबव, थांबव म्हटलं ना. थांब. काय झालंय? तुला त्रास होतोय परत? यू ओके? या आय एम ओके. ते बघ, यार शमिका, काय त्याचं काय? मी खूप वर्षात भुट्टा खाल्ला नाहीये. प्लीज आपण खाऊया. शमिका यार, आपल्याला ऑलरेडी उशीर होतोय ना, आणि इकडे असा टाइम वेस्ट केला तर मग घरी परत जायला वेळ होईल आपल्याला. आत्ता नको ना प्लीज. देवांश, रे असं काय करतोय? 10 मिनिट लागतील. तुला माहितीये मी किती वर्षात भुट्टा खाल्ला नाहीये. प्लीज एक खाऊया ना. नाही, करेक्ट आहे तुझं, पण घरी जायला उशीर होईल का? बस, बाकी काही नाही. देवांश प्लीज, माझी ना किती वर्षांपासूनची इच्छा होती की मित्रांबरोबर असं बाहेर फिरायला जायचं आणि भुट्टा खायचा. प्लीज खाऊया ना. 10 मिनिट लागतील. प्लीज प्लीज. हा ठीक आहे, फाईन फाईन. उतर उतर. हा. चल पटकन. दादा 2 भुट्टा दे. शमिका, मला नकोय. मला नकोय. ओके, का? तू खा ना शमिका, प्लीज. अरे घे ना, बघ किती छान गरम गरम आहे. आणि मस्त त्याच्यावर लिंबू मसाला लावून खूप छान झाले. अरे नाही, सिरियसली नकोय मला. तू प्लीज, ठीक आहे प्लीज. दादा एकच द्या. एकच. शमिका, तुझ्या फोनला नेटवर्क आहे का? नाही, माझ्याही फोनला नेटवर्क नाही. या साईंना फोन करायचा होता आणि ते काहीच नेटवर्क नाही.
कमॉन देवांश, कसं ओपन अप करू तुला? देवांश, इकडे ये ना. तू सगळं नाही खाऊ शकणारस, पण एक घास तरी खा. अरे नाही, मला सिरियसली नकोय. देवांश, अरे असं काय करतोय? खरंच छान आहे, खा ना. खरं तर नाही आवडत मला गणेश. मला तर आवडतं बाबा. इनफॅक्ट मला पावसाळ्यात सगळंच आवडतं. यु नो, माझं स्वप्न होतं की मला एखाद्या मित्राबरोबर मस्त असं मॉन्सून ट्रिपला जायचंय. आपण ट्रिपला नाही आलोय ना शलिता, आपण मीटिंगला आलोय. राईट, पण मीटिंगला जातोय म्हणून काही मजा करायचीच नाही असा काही रूल आहे का? नाही आहे ना, थोडी मजा चालते. ओके, सई आजारी असल्यावर ही मजा वगैरे करणं शक्यच नाही. आणि मान्सून वगैरे ना सईंना जास्त आवडतं. आणखी सर मान्सून मध्ये सगळे प्लॅन ठरलेले असतात. कांदा भजी, गरम चहा, सगळं फिक्स असतं. इनफॅक्ट यावेळेस तर माझी खूप इच्छा आहे की मी त्यांना कुठेतरी मस्त बाहेर घेऊन लेट्स सी त्या कामाकामात कसं जमतं. पण तुम्ही तर नेहमीच फिरायला जात असाल ना? हा म्हणजे प्रयत्न तर करतो, पण पॉसिबल होत ना. कारण आधी पण कामाचा खूप लोड असायचा ना. आधी घरचा बिझनेस सांभाळत होतो, आता हे सगळं काम, आणि या व्यतिरिक्त घरचे पण व्याप सुरूच असतात काही ना काही. सो नाही मिळालं ॲज सच वे, पण होपफुली यावर्षी जाऊ. पण चान्स आपल्याला मिळालाय देवांश. सतत सई सई करत असतोस, तरी एवढ्या रोमॅन्टिक वेदरमध्ये तुझ्याबरोबर मी आहे, ती सई नाही आहे. मला अजून काय हवंय? तुझ्या फोनला तर नेटवर्क नव्हतं ना. आलं असेल, सईचा फोन आहे. हॅलो सई. हॅलो देवांश, अहो किती वेळ झाला फोन करते तुम्हाला, एकतर फोनच लागत नाहीये. इथून तिथून फोन लागला तर फोन कट करताय तुम्ही पोहोचलात की नाही अजून? अरे ऐकून तर घ्या माझं. सांगतो सगळं सांगतो.